नागपूर महानगरपालिकेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज विशेष सभेत सादर करण्यात आला. शहराच्या सर्वांगीण विकासासह नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर भर देत हा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे. मात्र या अर्थसंकल्पावर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणांचा आणि आश्वासनांचा पाऊस असल्याची टीका केली आहे. नागपूर महानगरपालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सभागृहात सादर करण्यात आला. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, उद्याने, वाहतूक आणि इतर नागरी सुविधांच्या विकासासाठी विविध तरतुदी करण्यात आल्याचा दावा प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला. शहराच्या सर्व घटकांचा विचार करून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने हा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षाने जोरदार आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना हा अर्थसंकल्प वास्तवापेक्षा केवळ कागदावरील घोषणा आणि आश्वासनांनी भरलेला असल्याची टीका केली. वाट होती कारण की सर्वच नगरसेवक हे नव्याने निवडून आले. प्रभागामध्ये जात असताना नागरिकांच्या ज्या बऱ्याच वर्षापासून रखडलेली जी कामं आहे ती पूर्ण करण्याकरता नगरसेवकांकडून अपेक्षा होती आणि बजेटमध्ये ते जे थांबलेलं होतं, आज हे बजेट इथे जे प्रस्तावित करण्यात आलं, परंतु या बजेटवर 29 तारखेला चर्चा आहे. सर्वच जण आम्ही त्या उद्या एक दिवसाचा अवधी मिळालेला आहे आणि ह्या अवधीमध्ये त्या बजेटवर निश्चितपणानं अभ्यास करून 29 तारखेला त्याच्यावर चर्चा करू. आज मान्य स्थायी समिती यांनी या बजेटचं वाचन केलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की त्या वाचनातनं जे काही असं समजलं की ह्या शहराच्या विकासाकरिता जो निधी किंवा जे आवश्यक अशा ज्या बाबी त्याच्यात पाहिजे होत्या त्या बऱ्याचशा गोष्टीला त्याच्यात अंतर्भूत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे नागपूर शहराच्या म्हणजे नागपुरातील या लोकांचं दिशाभूल करणारं बजेट कदाचित हे राहू शकते. याचं हे 29 तारखेला ह्या चर्चेदरम्यान हे सर्व आम्ही स्पष्टपणे क्लिअर करू. प्रभागामध्ये नगरसेवकांना निधी वाढ करून मिळावी अशा पद्धतीने काही सूचना करण्यात आलेल्या होत्या, त्या संदर्भात काही निश्चितपणानं की कारण की नगरसेवकांना प्रभाग आहे आणि एवढा मोठा प्रभाग असताना त्याच्यामध्ये फक्त 25 लक्ष हा वाढफंडाचा निधी हा म्हणजे तात्पुरता आहे. मला असं वाटतं की तो निधी जवळपास 50 लक्ष हा राहिला पाहिजे, कारण की जेणेकरून येणारा हा आता जो पावसाळा आहे आणि बरेचशा या प्रभागामध्ये जी चेंबरची कामं आहे किंवा छोट्या छोट्या नाल्या आहे, अति आवश्यक कामांकरता लागणारा निधी हा जो नगरसेवकांच्या माध्यमातून जो खर्च होतो तो जवळपास 50 लक्ष राहायला पाहिजे. 4 वर्षाच्या प्रशासकीय रात्रीनंतर आज पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर झालेला आहे. आपण प्रत्यक्ष सभागृह होता, काय नागपूरकरांना मिळालं का काही? नाही, तरी 4 वर्षाच्या प्रशासक काळामध्ये नागपुरातील ह्या नागरिकांनी जो त्रास सहन केलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे बरीचशी कामं जी छोटी छोटी कामं असते प्रभागामध्ये, अंतर्गत जे रस्ते असते, नाल्या असते, हे नागरिकांना काय पाहिजे, स्वच्छ पिण्याचं पाणी असलं पाहिजे, ड्रेनेज साफ असले पाहिजे, स्वच्छता चांगली असली पाहिजे, कचऱ्याचं नियोजन असलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टीपासून ही जनता 4 वर्षापासून त्रस्त होती आणि निवडणुका झाल्यानंतर ह्या सर्व गोष्टींच्या अपेक्षा नगरसेवकांकडनं आहे आणि त्या नगरसेवकांना जर पूर्ण करायचे असेल तर निश्चितपणाने या बजेटमध्ये प्रत्येक नगरसेवकाला वाढनिधी सहज त्यांच्या प्रभागामध्ये जी कामं अडकलेली आहे त्याच्यासाठी यांनी निधी हा उपलब्ध करून देणे हे गरजेचं आहे. कुठल्या गोष्टीच्या अंतर्भाव आवश्यक होतं आणि या बजेटला 100 पैकी किती गुण द्या, 10 पैकी किती गुण द्या? नाही, त्याच्यावर आम्ही 29 तारखेला चर्चा केल्यानंतर ते आपण आपल्याला सांगू. परंतु बजेट होत असताना मला असं वाटतं की शहरामध्ये फक्त रस्ते बनवले म्हणजे शहर चांगलं झालं असं नाही, कारण की या शहरामध्ये बरेचसे गरीब वर्ग आहे. महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहे आजही त्याची अवस्था जी आहे ती खालाकीची झालेली आहे. त्याचा कुठेतरी सुधारणा व्हायला पाहिजे. ह्या मुलांना ते सोयी सर्व उपलब्ध व्हायला पाहिजे. नुकत्याच झालेल्या काही दिवसापूर्वी 5 लाख झाडं या शहरामध्ये लावू अशी सत्ता पक्षाद्वारा घोषणा करण्यात आली होती. परंतु मला असं वाटतं की या बजेटमध्ये कुठेही ते 5 लाख झाडं लावण्याकरता झाडं जर कुठे सामाजिक संस्था उपलब्ध करून देत असेल, परंतु जर त्यांना जगवायचा जर असेल तर त्याच्यासाठी आवश्यक ट्री गार्ड असणे गरजेचं आहे. त्याच्यासाठी तो मॅनपॉवर उपलब्ध करणे गरजेचं आहे. त्या झाडांना जगवण्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे आवश्यकता आहे.
आणि मला असं वाटतं की माननीय सभापतींच्या भाषणामधनं ह्या 5 लाख झाडं लावण्यासाठी कुठल्याही प्रकारचं असं प्रावधान या ठिकाणी केल्याचं मला दिसून आलेलं नाही. त्याच्यामुळे फक्त नागपूरच्या ह्या जनतेला एक आश्वासन देणं हा याच्या मागचा कदाचित उद्देश राहू शकतो. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ। प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।